Hello students, today we are going to discuss important derivation of topic pressure of ideal gas. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला प्रेशर एक्झर्टेड बाय आयडियल गॅसचं इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. कशा पद्धतीने डिराईव्ह करते तर बघा. We have to consider a gas of n molecules enclosed in a cubical container. आणि याचं वैशिष्ट्य काय आहे तर 3 intersecting sides of a cube are taken along 3 coordinate axes x, y and z respectively. आपणाला माहित आहे की गॅसमध्ये प्रचंड संख्येनं मॉलिक्युल्स आहेत. जर आपण 1 मोल एवढा जर गॅस आपण कन्सिडर केला तर 6.023 इंटू 10⁻23 एवढी प्रचंड संख्या त्याच्यामध्ये आहे. अँड दे आर इन रँडम मोशन. त्यामुळं ते कुठेही आणि कसंही फिरत असतात. ते एकमेकावर आदळणार किंवा एकमेकावर ते आपटणार, कोलाइड होणार. या कंटेनरच्या वॉलवरती पण कधी कधी ते आपटतात, कधी कधी ते एकमेकांच्या वरती सुद्धा आपटत असतात. आणि कोलिजनमध्ये मोमेंटम या ठिकाणी मग काय होतो, ट्रान्सफर होणार आहे. आणि असा हा जो मोमेंटम ट्रान्सफर झालेला आहे तो आपण पर सेकंदासाठी काढणार आहोत. आपण कन्सिडर केलं तर आपण त्याला फोर्स असं पण आपल्याला ते म्हणता येतं. बघा, दुसऱ्या न्यूटनचा जो दुसरा नियम आहे ना, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे फोर्स त्या ठिकाणी असणार आहे. बघा, आणि हा जो फोर्स आहे ना तो युनिट एरियावरती ऍक्ट झाला की त्यालाच आपण प्रेशर असं म्हणणार आहे. असे या प्रेशरचं इक्वेशन आपणास या ठिकाणी डिराईव्ह करायचं आहे. हे डेरिव्हेशन खूप मोठं डेरिव्हेशन आहे, लेंदी डेरिव्हेशन आहे आणि इम्पॉर्टंट अशा प्रकारचं आहे. यावरती क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर प्रेशर ऑफ अ गॅस. हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस इन क्लोज्ड कंटेनर म्हणजे एक कंटेनर या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे आणि त्या कंटेनरमध्ये आतमध्ये गॅस फिलअप केलेला आहे. ऑब्वियसली गॅस कॅन बी टेकन इन अ क्लोज कंटेनर. हा कंटेनर कसा आहे, क्लोज आहे. बिकॉज कंटेनर जर ओपन असेल तर गॅस विल ऑक्युपाय होल व्हॉल्यूम. त्याच्यामधून गॅस बाहेर निघेल मग ओपन असेल तर. सो प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस इन अ क्लोज्ड कंटेनर हे डेरिव्हेशन आज आपणास या ठिकाणी डिराईव्ह करायचं आहे. आणि तुम्हाला माहित असेल आपण फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये बघितलेलं आहे की शेप ऑफ कंटेनर वरती प्रेशर डिपेंड करत नाही. प्रेशर इज सेम इन ऑल द डायरेक्शन्स इफ वी निग्लेक्ट द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. जर ग्रॅव्हिटीचा इफेक्ट आपण निग्लेक्ट केला तर प्रेशर सगळीकडे सारखं असतं, म्हणजे सेम असतं किंवा इक्वल असतं एव्हरीवेअर. जनरली गॅसच्या आतमध्ये इनसाइड द गॅस प्रेशर विल रिमेन्स सेम इन ऑल डायरेक्शन्स. म्हणून तर आपण टायरमध्ये ज्यावेळेस आपण हवा भरतो आणि हवा भरली आणि कुठल्याही पॉइंटला प्रेशर जर मोजलं तर इट विल गिव्ह द सेम रिडिंग. सगळीकडे ते सारखं रिडिंग दाखवतं, सारखं प्रेशर दाखवतं. सो in order to make derivation easy, we are going to consider a cubical container. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे हा क्यूब कन्सिडर केलेला आहे. या क्यूबला 6 फेसेस असतात, 6 बाजू आहेत. बघा, इच साइड ऑफ लेंथ एल, प्रत्येक बाजूची लेंथ जी दाखवली ती काय स्मॉल एल न दाखवलेली. इच सरफेस आर, त्याचा जो सरफेस असतो प्रत्येक त्या क्यूबचा त्याचा एरिया किती असणार आहे बरं, तर एरिया म्हणजे लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड आणि त्यामुळे त्याचा एरिया किती झाला तर एल स्क्वेअर. व्हॉल्यूम ऑफ कंटेनर, त्या कंटेनरचा व्हॉल्यूम किती होणार तर लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड मल्टिप्लाय बाय हाईट
म्हणजे व्ही इज इक्वल टू काय होणार एल इंटू एल इंटू एल 3 टाइम्स म्हणजे व्ही इज इक्वल टू काय झाला एल क्यूब. समजा या कंटेनरमध्ये मी गॅस घेतलाय असं कन्सिडर करूया. या गॅसमध्ये कॅपिटल एन नंबर ऑफ मोलिक्युल्स आपण घेतलेले आहेत. एन याचा अर्थ काय आहे कॅपिटल एन म्हणजे टोटल नंबर ऑफ मोलिक्युल्स ऑफ द गॅस आणि स्मॉल एन म्हणजे काय तर मास ऑफ इच मोलिक्यूल. म्हणजे एक मोलिक्यूल असेल ना तर सिंगल मोलिक्यूल झाला. स्मॉल एम म्हणजे काय मास ऑफ इच मोलिक्यूल असं आहे. स्मॉल एम म्हणजे मास ऑफ इच मोलिक्यूल असं आहे ते. आणि एन म्हणजे काय तर टोटल नंबर ऑफ मोलिक्युल्स ऑफ गॅस. या ठिकाणी हा जो आहे तो स्मॉल एम आहे. स्मॉल एम इज इक्वल टू मास ऑफ इच molecule. Every particle is very small and identical. You cannot distinguish between oxygen molecule, suppose number 1, and oxygen molecule number 2. Every particle is same, symmetrical and ideal. म्हणजे सगळे पार्टिकल कसे असतात तर आयडेंटिकल असतात, सारखे असतात. लेट स्मॉल एम बी द मास ऑफ इच मोलिक्यूल आणि त्यामुळे टोटल मास जो असतो गॅसचा देअरफॉर टोटल मास ऑफ द गॅस कॅपिटल एम इज इक्वल टू एन इंटू एम. हे झालं टोटल मास. म्हणजे समजा त्या कंटेनरमध्ये 100 मोलिक्यूल असतील तर 100 मोलिक्यूलचं मास म्हणजे काय झालं टोटल मास झालं. 1 ग्रॅमचे समजा 100 पार्टिकल घेतले तर 100 ग्रॅम होणार ते. यावरनं आपल्याला त्याची डेन्सिटी पण काढता येते बघा. डेन्सिटी म्हणजे काय बरं तर डेन्सिटी म्हणजे मास अपॉन द व्हॉल्यूम. मास म्हणजे काय एन इंटू एम आणि व्हॉल्यूम म्हणजे काय एल क्यूब. म्हणून आपण कसं लिहिलं रो इज इक्वल टू एन एम अपॉन एल क्यूब. त्या यालाच आपण डेन्सिटी असं म्हणतो. त्या गॅसच्या चेंबरमध्ये व्हॉट विल बी द प्रेशर म्हणजे तो जो गॅसचा चेंबर आहे का त्याच्या आतमध्ये प्रेशर किती आहे बरं ते आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे. त्याचं डेरिव्हेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. ओके. इनसाइड द कंटेनर ऑल द गॅस मोलिक्युल्स आर मुव्हिंग हिअर अँड देअर रँडमली. आतमध्ये सगळे मोलिक्यूल अस्ताव्यस्त असे सगळे ऑल पॉसिबल डायरेक्शन्सनं फिरत असतात. प्रत्येकाचं स्पीड जे आहे ते रँडम असतं. आतमध्ये फिरताना ते रँडमली मूव्ह होत असतात. सो लेट V1, V2, V3, Vn be the velocities of n molecules. म्हणजे प्रत्येक मोलिक्युलची वेलॉसिटी वेगळी आहे. पहिल्या मोलिक्युलची वेलॉसिटी V1, दुसऱ्याची V2 आणि शेवटच्याची किती झाली Vn. डेरिव्हेशन करताना या गॅसमधील n मोलिक्यूल पैकी ओनली अँड ओनली वी कॅन कन्सिडर द फर्स्ट मोलिक्यूल. हे जे काय टोटल मोलिक्युल्स आहेत ना समजा 100 मोलिक्यूल आपण त्या कंटेनरमध्ये आहेत असं पण गृहीत धरलं तर त्यापैकी फक्त आपण पहिला मोलिक्यूल या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. डेरिव्हेशन फक्त पहिल्या मोलिक्यूलसाठीच या ठिकाणी आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. हिअर वी कॅन कन्सिडर द फर्स्ट मोलिक्यूल हॅव्हिंग मास स्मॉल एम अँड इट्स वेलॉसिटी V1. इट विल हॅव 3 कंपोनंट्स. त्याला 3 कंपोनंट असतात बघा. इट्स एक्स कंपोनंट, देन वाय कंपोनंट अँड झेड कंपोनंट. लाईक V1x, लाईक V1x, V1y, V1z. Then V1 bar is equal to V1x bar I cap plus V1y J cap plus V1Z K cap. पहिल्या मोलिक्यूलचे एक्स वाय आणि झेड चे हे कंपोनंट आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत. V1 इज द फर्स्ट मोलिक्यूल. त्याची ही वेलॉसिटी आहे बघा. मी IJK फॉर्मॅटमध्ये इथं हे इक्वेशन तुमच्या समोर स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आपण या ठिकाणी एकच मोलिक्यूल कन्सिडर केलेला आहे व एकाच मोलिक्यूलचे आपण 3 कंपोनंट या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. त्या 3 कंपोनंट पैकी आपण फक्त एका एक्स कंपोनंटवर या ठिकाणी फोकस करणार आहोत.
तीन जे कॉम्पोनंट आहेत ना त्याचे एक्स वाय आणि झेड अशा डायरेक्शन्सला, तर फक्त एकाच कॉम्पोनंटवरती एक्स कॉम्पोनंटवरती आपण फोकस करणार आहोत. ओन्ली एक्स कॉम्पोनंट जो आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे, हे लक्षात घ्या. एक्स कॉम्पोनंट ऑफ फर्स्ट मोलिक्यूल इज, तो एक्स कॉम्पोनंट काय, एक्स कॉम्पोनंट काय पहिल्या मोलिक्यूलचा, तर V1X आणि आय कॅप. पूर्ण कंटेनरमध्ये एकच मोलिक्यूल आहे आणि तो एक्स डायरेक्शननं चाललाय असं आपण या ठिकाणी कन्सिडर करू. एक्स डायरेक्शन म्हणजे आडवा, हॉरिझॉन्टल. वाय आणि झेडचा या ठिकाणी सध्या तरी तात्पुरता विचारात घेऊ नका. तो मोलिक्यूल एक्स डायरेक्शननं मूव्ह होतोय असं कन्सिडर केलेलं आहे, त्यामुळे तो मोलिक्यूल एक्स डायरेक्शननं येईल आणि जाऊन तो या एस फेसवरती, सरफेसवरती तो धडकल, आपटेल बघा त्याच्यावरती, एस सरफेसवरती. म्हणजे लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल अलॉंग एक्स ॲक्सिस बिफोर कोलिजन इज. मग त्याचा बिफोर कोलिजनचा मोमेंटम जो आहे तर तो किती झाला, तर mv1xi अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. मोलिक्यूल कोलाइड अँड अगेन कम बॅक. म्हणजे तो मोलिक्यूल काय होणार की मोलिक्यूल येणार उजव्या साईडचा जो सरफेस आहे एस त्याच्यावरती आपटणार आणि आपटल्यानंतर तो पुन्हा माघारी फिरणार. ऑल टाइप्स ऑफ द कोलिजन आर परफेक्टली इलॅस्टिक. आपल्याला माहिती की यामध्ये जो गॅस कन्सिडर केलेला आहे त्याच्यामधले जे मोलिक्यूल एकमेकावरती कोलाइड होणार आहेत तर त्यांचं कोलिजन कुठल्या प्रकारचं आहे, परफेक्टली इलॅस्टिक अशा प्रकारचं कोलिजन आहे. सो इट विल कम बॅक. तो आपटला की परत रिटर्न माघारी फिरणार विथ द सेम स्पीड. तेवढ्याच वेगानं तो रिटर्न माघारी फिरतो. देन लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल आफ्टर कोलिजन. मग त्याचा जो फर्स्ट पार्टिकलचा लिनियर मोमेंटम आहे, लिनियर मोमेंटम ऑफ द फर्स्ट पार्टिकल आफ्टर कोलिजन म्हणजे आपटल्यानंतर. आपटण्यापूर्वीचा मोमेंटम किती होता, तर m इंटू V1x आय कॅप. म्हणजे मोमेंटम म्हणजे काय, मास मल्टिप्लाय बाय द वेलोसिटी. m म्हणजे मास आहे आणि V1x म्हणजे काय, तर एक्स डायरेक्शनवरची पहिल्या मोलिक्यूलची वेलोसिटी. म्हणजे मास आणि वेलोसिटी मिळून काय झालं, मोमेंटम. हा सुरुवातीचा मोमेंटम होता म्हणजे आपटण्यापूर्वीचा. आता तो मोलिक्यूल आपटून रिटर्न माघारी फिरला. माघारी फिरल्यानंतरचा मोमेंटम किती झाला बघा त्याचा, -m V1x आय कॅप. सो या प्रोसेसमध्ये मोमेंटम किती चेंज झाला, आपल्याला माहिती आहे की तो रिटर्न माघारी फिरल्यामुळे डायरेक्शन चेंज झाल्यामुळे आपण इथं मायनस साइन कन्सिडर केली बघा. ओके, तर आपल्याला टोटल मोमेंटम आता काढायचं आहे. देन लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल आफ्टर कोलिजन इज -m V1x इंटू आय बार. सो या प्रोसेसमध्ये आता मोमेंटम किती चेंज झाला बरं, तर चेंज इन द मोमेंटम ऑफ द फर्स्ट पार्टिकल इज इक्वल टू. आपल्याला आता मोमेंटमचा चेंज काढायचा आहे. आपण इनिशियल मोमेंटम काढला, फायनल काढला, आता आपण त्यातला चेंज काढतोय. चेंज कसा काढायचा मोमेंटम मधला, तर फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम, या दोघांमधला डिफरन्स म्हणजे चेंज इन मोमेंटम झाला. मग ती चेंज इन मोमेंटमला आता फायनल मोमेंटमची व्हॅल्यू पुट करा तिथं किती, तर फायनल मोमेंटम आहे -m V1x आय कॅप आणि त्यानंतर इनिशियल मायनस साइन मध्ये आणि इनिशियल मोमेंटम किती, तर m V1x आय कॅप. ओके, दोन्हीकडे मायनस साइन आली आणि मग मायनस मायनस मिळून काय झालं, -2m V1x आय कॅप. हा झाला चेंज इन मोमेंटम ऑफ द फर्स्ट पार्टिकल. म्हणजे इथं या ठिकाणी मायनस साइन आलेली आहे. याचा अर्थ असा झाला मोमेंटम इज लॉस्ट. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स मोमेंटम इज लॉस्ट बाय द मोलिक्यूल. निगेटिव्ह साइनचा अर्थ काय आहे की त्या मोलिक्यूलनं तो मोमेंटम लॉस केला. ओके, मग इन एव्हरी कोलिजन मोमेंटम इज कॉन्झर्व. प्रत्येक कोलिजनला मोमेंटम हा कॉन्झर्व राहत असतो. मग आता पुन्हा काय होतं की तो सरफेसवरती आपटल्यानंतर तो सरफेस काय करतो, त्या मोलिक्यूलकडचा मोमेंटम घेतो म्हणजे त्यानं तो गेन केला. आणि म्हणून आपण पुढे काय म्हटलंय, मोमेंटम गेन बाय द वॉल किंवा मोमेंटम गेन बाय द सरफेस एस. हा जो एस सरफेस आहे किंवा वॉल आहे ना त्यानं तो घेतला म्हणजे मोलिक्यूलनं दिला
लॉस केला म्हणून मायनस आला आणि सरफेसनं घेतला म्हणून तो प्लस आला. मग ते इक्वेशन कसं लिहिलं, द चेंज इन मोमेंटम डेल्टा पी इज इक्वल टू द ट्वाइस एम v1 x आणि आय कॅप. हा मोमेंटम गेन बाय द वॉल, हा त्या वॉलनं मोमेंटम घेतला. ओके, नाउ डेल्टा पी इज द मोमेंटम, दिस मोमेंटम इज गेन बाय द वॉल. आता आपण कॅल्क्युलेट केलं की वॉलचा मोमेंटम किती चेंज झाला बरं, फक्त एका कोलिजन झाल्यामुळं तो किती चेंज झाला बरं. हा मोमेंटम वॉल काय करणार आहे, गेन करणार आहे, म्हणजे तो घेणार आहे. ओके, हा मोमेंटम रिझल्ट करणार आहे कशामध्ये, तर हा मोमेंटम फोर्समध्ये रिझल्ट करणार आहे बघा. कारण की किती मोमेंटम चेंज होतोय, तर पर युनिट टाइम त्यालाच आपण काय म्हणणार आहे, फोर्स असं म्हणणार आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फोर्स, फोर्स इज डिफाइंड ॲज हाऊ मच मोमेंटम इज चेंजिंग पर युनिट टाइम. हाऊ मच मोमेंटम इज चेंजिंग पर युनिट टाइम म्हणजे त्या वॉलचा एका धडकेमध्ये किती मोमेंटम चेंज होतो बरं, पण एका सेकंदासाठी किती मोमेंटम चेंज होतोय हे आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे मोमेंटम धडकला आणि परत माघारी गेला तर परत किती टाइम नंतर तो येऊन धडकणार आहे बरं, हे आपण पाहणार आहे. सो दोन कोलिजन मध्ये किती टाइम लागणार आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. सो I can find the rate of change of linear momentum. आपण आता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, लिनियर मोमेंटम काढणार आहे. इक्वेशन काय आहे, तर डेल्टा पी चेंज इन मोमेंटम आणि डिवाइड बाय डेल्टा टी म्हणजे काय, टाइम आहे, इज इक्वल टू ट्वाइस एम v1 x. ओके, बट आपल्याला डेफिनेशन माहिती बेसिक की टाइम इज इक्वल टू काय, डिस्टन्स अपॉन द स्पीड. किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल हा मोलिक्यूल जाताना बरं, तर बघा डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे जाताना मोलिक्यूल इकडं असा एल एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे व परत येताना परत रिटर्न माघारी किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, तर परत एल करणार आहे. म्हणजे टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, तर ट्वाइस एल एवढं त्यानं टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं थ्रूआउट द जर्नी. जाताना एल, येताना एल. The speed will remains constant. Throughout journey, the speed will remains constant. या थ्रूआउट जर्नीमध्ये त्याचं स्पीड कसं राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. मग डेल्टा टी हा जो टाइम आहे ना, इज इक्वल टू टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं त्यानं, जाताना एल येताना एल म्हणजे ट्वाइस एल झालं आणि त्याचं स्पीड किती आहे त्या पहिल्या मोलिक्यूलचं एक्सिसवरती मूव्ह होताना, तर v1 x आहे. ओके, मग पुढं बघा आता डेल्टा पी डिवाइड बाय डेल्टा टी, डेल्टा पी डिवाइड बाय डेल्टा टी इज इक्वल टू द, आता काय केलं की डेल्टा पी किती होता, तर ट्वाइस एम v1 x एवढा होता ना, डिवाइड बाय डेल्टा टी. आता डेल्टा टीची किंमत किती टाकली इथली, ट्वाइस एल डिवाइड बाय v1 x. ओके, ही व्हॅल्यू आपण पुट केली. नाउ फॉर फोर्स बिकॉज ऑफ द वन पार्टिकल इज, आता तो मोलिक्यूल त्याच्यावरती आपटल्यानंतर तो फोर्स एक्झर्ट करतो. हा पहिला मोलिक्यूल आहे ना, तर फोर्स बिकॉज ऑफ द वन पार्टिकल, एकाच पार्टिकलमुळे किती फोर्स ऍक्ट झाला बरं, तर F1 इज इक्वल टू डेल्टा पी डिवाइड बाय डेल्टा टी. ओके, आता काय करू आपण, त्याची किंमत टाकूया. डेल्टा पी ची व्हॅल्यू पुट केली बघा, खाली डेल्टा टी ची व्हॅल्यू पुट केली इथं, मग 2 कॅन्सल झाला आणि मग त्यानंतर इक्वेशन असं लिहिलं एम v1 x स्क्वेअर डिवाइड बाय द एल. सपोज इक्वेशन नंबर 1, पहिल्या पार्टिकलची वेलोसिटी कॅल्क्युलेट केली, मोमेंटम पण कॅल्क्युलेट केला, कोलिजन झाल्यावर त्याचा किती चेंज इन मोमेंटम झाला ते पण आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं. वॉलनं किती मोमेंटम गेन केला बरं, म्हणजे त्यानं घेतला, त्या मोलिक्यूलनं दिला आणि वॉलनं घेतला, तर तो किती घेतला ते पण आपण काढलं. यावरनं आपण काय कॅल्क्युलेट केलं नेमकं, तर आपण फोर्स कॅल्क्युलेट केला. फोर्स ड्यू टू द सेकंड पार्टिकल, जसं आता पहिल्या पार्टिकलचा फोर्स काढला का नाही, तसं सेम आपण दुसऱ्या पार्टिकलचा फोर्स तिथं खाली लिहिलाय बघा, m v2 सेकंड पार्टिकल आहे ना, म्हणून सेकंड पार्टिकलची वेलोसिटी v2. सिमिलरली
आता तिसरा पार्टिकल असेल तर त्याच्यासाठी इक्वेशन कसं लिहिता येईल, F3 इज इक्वल टू एम V3 x स्क्वेअर डिवाइड बाय L. ओके, दीज आर द फोर्सेस बिकॉज ऑफ ऑल द पार्टिकल्स. हेन्स आता प्रत्येक पार्टिकलवरचा फोर्स काढला. हेन्स टोटल फोर्स अलॉंग द एक्स ॲक्सिस, आपल्याला टोटल फोर्स काढायचा आहे एक्स ॲक्सिस वरचा. टोटल फोर्स अलॉंग द एक्स ॲक्सिस इज, तो कसा लिहितात तर एफ एक्स इज इक्वल टू एम P1 x चा स्क्वेअर डिवाइड बाय L प्लस, आता दुसरा पार्टिकल असेल तर एम P2 x चा स्क्वेअर डिवाइड बाय L प्लस शेवटचा पार्टिकल आहे nth पार्टिकल, त्याच्यासाठी पुढची स्टेप अशा पद्धतीनं मांडली. हे झालं एक्स ॲक्सिसवरच्या पार्टिकलचा फोर्स. आता सिमिलरली वी कॅन राईट फॉर वाय ॲक्सिस अँड ऑल्सो फॉर द झेड ॲक्सिस. ओके, झेड ॲक्सिसच्या बाबतीमध्ये आपण एफ झेड इज इक्वल टू अशा पद्धतीने इक्वेशन मांडलं. ओके, तीनही डायरेक्शनच्या वॉलवरचं आपण फोर्स या ठिकाणी काढला. तिन्ही डायरेक्शनची जी वॉल आहे ना, एक्स वरची, वाय वरची, झेड वरची, तर त्याच्यावरती किती फोर्स ऍक्ट झाला बरं? एक्स वरती किती ऍक्ट झाला वॉलवरती, वाय साईडच्या वॉलवरती किती झाला, झेड साईडच्या वॉलवरती किती फोर्स ऍक्ट झाला, ते आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके, नाउ आफ्टर दॅट द प्रेशर अलॉंग द एक्स ॲक्सिस, मग आपण या फोर्समुळं त्या वॉलवरती प्रेशर एक्झर्ट होतं ते आपण काढणार आहे. मग हे प्रेशर म्हणजे काय, तर प्रेशर म्हणजे फोर्स डिवाइड बाय द एरिया. समजा एक्स ॲक्सिस असेल तर त्याच्यावरचं प्रेशर कसं काढणार, तर पी एक्स इज इक्वल टू त्याच्यावरचा फोर्स किती झाला एक्स ॲक्सिसवरचा एफ एक्स, आणि त्या सरफेस किती, त्याचा एरिया ए. अशा पद्धतीनं हे इक्वेशन मांडलं. मग वरची एफ एक्सची व्हॅल्यू इथली, ही एफ एक्सची व्हॅल्यू इथं पुट केली. ओके, आणि मग अशा पद्धतीनं पुढची स्टेप मांडली. या ठिकाणी एक्स ॲक्सिससाठी अशा पद्धतीनं स्टेप तयार झाली. खाली एरिया जो आहे ना, एरिया म्हणजे याचा अर्थ काय असतो, एलचा स्क्वेअर असतो बघा. त्यामुळं खाली इथं डिवाइड बाय काय आला, एल इंटू एल स्क्वेअर, म्हणजे तो काय होतो पुढं एल क्यूब असा होतो. त्यामुळं पुढची जी स्टेप आहे ना त्याच्यामध्ये एम अपॉन एल क्यूब हा कॉमन काढलेला आहे बघा. ब्रॅकेटमध्ये काय काय राहिलं, V1 x चा स्क्वेअर प्लस V2 x चा स्क्वेअर प्लस डॉट डॉट Vn x चा स्क्वेअर, शेवटचा पार्टिकल. ओके, इक्वेशन नंबर 2. सिमिलरली आता जसं प्रेशर एक्स ॲक्सिसवरचं काढलं तसं आता वाय ॲक्सिसवरचं काढूया. प्रेशर अलॉंग द वाय ॲक्सिस. सिमिलरली प्रेशर अलॉंग द झेड ॲक्सिस. फक्त बदल कुठं होणार, एक्सच्या ऐवजी वाय येणार, वायच्या ऐवजी झेड येणार. ओके, एक्सवरची व्हेलॉसिटी, वाय ॲक्सिसवरची व्हेलॉसिटी, झेड ॲक्सिसवरची व्हेलॉसिटी, एवढा फक्त बदल त्या ठिकाणी होणार. ओके, 3 ॲक्सिसवरचं आपण काढलं. आपण प्रेशरमध्ये कन्वर्ट केलं आहे बघा. हे फोर्सेस आर कन्वर्टेड इनटू प्रेशर. हे फोर्सेस प्रेशरमध्ये कन्वर्ट केले जस्ट बाय डिवाइडिंग इट टू एरिया. हा जो फोर्स होता ना, याला एरियानं डिवाइड केलं आणि ते प्रेशर या ठिकाणी काढलं. कोणत्याही क्लोज्ड फ्लुइडसाठी ग्रॅव्हिटी जर निग्लेक्ट केली ना, तर आतमध्ये सगळ्या डायरेक्शनला प्रेशर कसं असतं, सेमच असतं. एक्स डायरेक्शनचं प्रेशर समजा पी एक्स असेल, वाय डायरेक्शनचं प्रेशर समजा पी वाय असेल, व झेड डायरेक्शनचं प्रेशर समजा पी झेड असेल, तर ते आपण तिन्ही डायरेक्शनचं प्रेशर आपण काढलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, आय कॅन से दॅट पी एक्स इज इक्वल टू पी वाय इज इक्वल टू पी झेड. म्हणजेच काय, एव्हरीवेअर द प्रेशर इज सेम. तिन्ही प्रेशर्स कसे आहेत तर सेम आहेत. प्रेशर रिमेन्स सेम इन ऑल डायरेक्शन्स. So I can write Px is equal to Py is equal to Pz. Okay. Let us see that the actual pressure of the gas किंवा actual pressure in a gas is, आपण यामध्ये जसं आपण टायरमध्ये बघा हवा भरतो व जिथं आपण वॉल बसवलेला असतो का तिथंच आपण प्रेशर मोजतो ना, आणि आपण काय करतो की सगळीकडे टायरमध्ये प्रेशर सेम आहे असं आपण ॲज्युम करत असतो बघा. सिमिलरली पी एक्स इज इक्वल टू पी वाय इज इक्वल टू पी झेड इज इक्वल टू काय, पी. प्रेशर सगळीकडे सारखं आहे
म्हणून आपण एक्स वरचं, वाय वरचं, झेड वरचं प्रेशर इज इक्वल टू काय कन्सिडर केलं बरं, पी. मग त्याचं ॲव्हरेज काढलं. 3 ॲक्सिस वरचं प्रेशर त्याचं ॲव्हरेज काढताना डिवाइड बाय किती लिहिला, 3 असं लिहिला. ओके. मग पुढं काय केलं बघा, की प्रेशर इज इक्वल टू आय हॅव टेकन एम डिवाइड बाय एल क्यूब कॉमन अँड राईट divided by 3 here in this equation. Okay, therefore next equation becomes v1x square plus v1y square plus v1z चा स्क्वेअर. ओके. वेक्टरचा मॅग्नेट्यूड काय असतो, तर v1x चा स्क्वेअर प्लस v1y चा स्क्वेअर प्लस v1z चा स्क्वेअर इज इक्वल टू किती असतो, तो वेक्टरचा मॅग्नेट्यूड तर v1 चा स्क्वेअर. मॅग्नेट्यूडचा तो स्क्वेअर आहे बघा. ओके. सिम्पली आपण काय म्हणत असतो, सिम्पली इट इज v1 स्क्वेअर. ओके, और v1 स्क्वेअर. देन प्रेशर इज इक्वल टू द नेक्स्ट स्टेप बघा. आता पुढची ती व्हॅल्यू पुट केली त्या ठिकाणी, म्हणजे एम डिवाइड बाय काय आला, थ्राइस एल क्यूब आणि ब्रॅकेटमध्ये कॉमन काय काय फॅक्टर आला, v1 स्क्वेअर प्लस v2 स्क्वेअर प्लस डॉट डॉट vn चा स्क्वेअर. ओके. 1/3 आहेच पुढे त्याच्यामध्ये कॉमन काढलेलं आहे. सपोज इक्वेशन नंबर 3 आहे. गॅस कंटेन्स हा जो गॅस त्या कंटेनरमध्ये आपण भरलेला आहे त्याच्यामध्ये n नंबर ऑफ मोलिक्युल्स आहेत त्या कंटेनरमध्ये, आणि प्रत्येक मोलिक्यूल हा वेगवेगळ्या स्पीडनं इकडं तिकडं रँडमली मूव्ह होत असतो. समजा v1, v2, v3 डॉट डॉट vn वेलॉसिटीज असतील समजा त्या प्रत्येक ह्याच्या मोलिक्यूलच्या, तर सगळ्या मोलिक्यूलचं ॲव्हरेज स्पीड आपण कसं लिहिणार बरं, त्याचं मीन वेलॉसिटी आपण कशी लिहिणार बरं, तर आपण ते बघूया आता. की समजा आपल्याला मीन वेलॉसिटी काढायची. मीन म्हणजे काय, तर ॲव्हरेज ऑफ वेलॉसिटी. मग v बार इज इक्वल टू काय, पहिल्याची v1, दुसऱ्याची v2, शेवटच्याची vn. समजा 10 मोलिक्यूल असतील तर डिवाइड बाय किती येणार, 10च येणार ना, म्हणजे डिवाइड बाय n. शेवटचा मोलिक्यूल n कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर मीन स्क्वेअर वेलॉसिटी, फक्त त्याचा काय केलेलं आहे, समजा मला वेलॉसिटीचा स्क्वेअर करून त्याचा ॲव्हरेज जर काढायचं असेल तर मी कसं लिहिणार, तर मीन स्क्वेअर वेलॉसिटी म्हणजे स्क्वेअरचाच ॲव्हरेज आहे तो. थोडक्यात आलं का लक्षात. तो ॲव्हरेज जो काढलेला होता वरचा त्याचा फक्त स्क्वेअर केलेला आहे बघा. म्हणजे v स्क्वेअर आडवी रेषा म्हणजे काय, वरची ॲव्हरेज असा आहे, ॲव्हरेज इज इक्वल टू v1 चा स्क्वेअर, v2 चा स्क्वेअर डॉट डॉट vn चा स्क्वेअर आणि डिवाइड बाय n. जेवढे मोलिक्यूल असतील त्यानं तेवढ्याला डिवाइड करायचं. तिसरा कन्सेप्ट आहे बघा, तिसरी वेलॉसिटी आहे रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. म्हणजे वेलॉसिटीच्या स्क्वेअरचा ॲव्हरेजचा तो रूट आहे बघा. RMS म्हणजे रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ ॲव्हरेज स्क्वेअर वेलॉसिटी असा त्याचा अर्थ आहे. हा स्क्वेअर रूट आहे आणि आतमध्ये काय, ॲव्हरेज स्क्वेअर वेलॉसिटी किंवा मीन स्क्वेअर वेलॉसिटी आतमध्ये लिहिलेली बघा. ओके. मग यावरनं इक्वेशन नंबर 3 कसं लिहिता येईल बरं, तर हे इक्वेशन नंबर 3 आहे बघा, पाठीमागचं आपण पाहिलेलं. तर ते अशा पद्धतीनं लिहिता येतं की या ठिकाणी फक्त व्हॅल्यू त्याची पुट केलेली, इथं ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर अशा पद्धतीची स्टेप खाली बदल झाला त्याच्यामध्ये. हा खालचा डिवाइड बाय n होता का, हा n इकडं ट्रान्सफर केलेला आहे बघा. आणि त्यामुळं पुढची जी स्टेप आहे ना, तर ती मांडताना अशी मांडलेली की nm v चा स्क्वेअर डिवाइड बाय थ्राइस l चा क्यूब. आता या ठिकाणी nm डिवाइड बाय 3. ओके. आणि v चा स्क्वेअर तसाच लिहिला आणि एल क्यूब याचा अर्थ काय आहे, तर व्हॉल्यूम आहे, म्हणून इथं काय लिहिला v. ओके. त्यानंतर पुढं काय केलं बघा, की हा 1/3 पुढं मांडलाय फक्त, बाकी सगळं जसंच्या तसंच आहे. त्यानंतर n इंटू m जो आहे ना, तर त्याचा अर्थ टोटल मास आहे बघा, म्हणून इथं कॅपिटल M असं लिहिला. ओके. बाकी हे सर्व जसंच्या तसं ठेवलं. आता पुढच्या स्टेपला बदल काय केला, मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय असतो, डेन्सिटी असतो बघा, डेन्सिटी म्हणजे रो. म्हणून शेवटचं इक्वेशन असं लिहिलं की प्रेशर इज इक्वल टू 1/3 रो v RMS स्क्वेअर. या ठिकाणी P याचा अर्थ प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस असा आहे, रो याचा अर्थ डेन्सिटी असा आहे आणि v RMS याचा अर्थ रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी त्याचा स्क्वेअर आहे. तर अशा पद्धतीनं हे झालं प्रेशरचं
डेरिव्हेशन.